काय जर ना आपण काय केलं काय नाही कशाला काय नाही एवढे 2 मॅच चांगले खेळ एवढी मॅच चांगली खेळा एक मॅच एवढी मॅच चला जीव लावून दोनदा द्यायचं गणपती बाप्पा जय मल्हार. तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी ब्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आज एक दिवसीय टुर्नामेंट आहे, बंधुता चषक सलगरे येथे आपण चाललेलो आहे. आणि ह्या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त 6 टीम आहेत, लीग टुर्नामेंट आणि समाजाचे मॅचेस आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ म्हणजे आता मी अनिकेत पाटोळे, तर रामोशी समाज आमचा, रामोशी समाज, दलित समाज, जैन समाज, मराठा समाज असे 6 समाज आहेत आणि समाजाविरुद्ध समाज अशी टुर्नामेंट आहेत. 6 समाजाच्या टुर्नामेंट होणार आहेत, आपसमध्ये लीग टुर्नामेंट खेळायचे आहेत आणि मजा येणार आहे. कारण का ओपन आहे, म्हणजे कुठल्या आपल्या समाजातला कुठल्याही गावचा प्लेअर चालतो आहे. आणि मेन म्हणजे मला आता जास्त प्लेअर आपल्या समाजातले कोणात माहीत नव्हतं आणि आत्ता त्या ग्रुपवर लॉट्स बघून म्हणजे ग्रुपवर नावं बघून तेव्हा समजलं की बाबा हा प्लेअर ह्या समाजाचा आहे. तर म्हणजे त्यामुळं आता सगळी एकत्र खेळायला मजा येणार आहे. तर चला जाऊ, आता गाडी आपली काढलेली आहे आणि किट पण करून आपण तयार आहे. आणि इथून आपण नामदेवला घ्यायचं. नामदेव आपल्या अपोजिट असणार आहे, धनगर समाज, नामदेव थोरात. तर चला जाऊ. Okay, let's go. तर आता आम्ही मैदानावरती आलेलो आहे आणि आमचं किट बघा. आता आमच्या टीमचं नाव आहे काय, नरवीर रेंजर्स आमच्या टीमचं नाव आहे. नावच लक्षात येणार लवकर. आणि हे सगळे आमचा समाज येऊ, हा दोघं इकडं आहेत. यो आमचा कॅप्टन सतीश नाईक. आमच्या समाजाची पहिलीच मॅच आहे. हां बघू आता परफॉर्मन्स कसा होतोय. मजा असणार आहे, सगळी एक्साइटमेंट आहेत. आणि यो धनगर समाज, नामदेव थोरात आणि रवी देवकते, हा दोघं तिकडं चालत या लागलेत. आणि किडा आम्हाला भारी दिले. अजून इथं पण आहेत. आता ते जवळ आल्यानंतर तुम्हाला दाखवत. आता सगळ्या प्लेयरांची तुम्हाला ही करून देतो, ओळख करून देतो. आणि कमिटीनं आयोजन भारी केले. नाश्ता आलेल्या सर्वांना नाश्ता दिला आहे. नाश्ता आम्ही पोट भरून केला आहे. आता दुपारी जेवण आणि संध्याकाळी चहा बिस्किट असणार आहेत सगळ्यांना. आणि विकेट तुम्हाला दाखवतो जवळनं. एक गडी लागला आहे तापायला. आणि मॅच आता तिसरी आहे, त्यामुळे आता निवांत मॅचेस बघत बसाय. रॅपिड विकेट आहे आणि मागं काय रन नाहीत, समोरच खेळायचं काय असेल ते. यूट्यूब लाईव्ह असणार आहे, त्यामुळं मजा आहे सगळी खेळायला. आता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आणि त्यानंतर मॅचसाठी मैदानात सज्ज व्हायचं. किट दाखवतो आता मैदानातले. आता हे काय आपला समाज तुम्हाला माहिती आहे. हे केसरी किट मराठा समाज, हे लिंगायत माळी समाज, पिवळं किट धनगर समाज, हे दलित समाज निळं किट, आणि गुलाबी किट कुठलं रे, जैन समाज. आता या समाजातच खेळायचं. आता उद्घाटन चालू झाले. उद्घाटन झालं, आता टॉस होणार पहिल्या मॅचचा, त्यानंतर मॅच चालू होणार. पहिला सामना जैन समाज विरुद्ध धनगर समाज, रवी देवकते वर्सेस अमोल शिराटे. टॉस जिंकलाय आपला लेफ्टी रवी देवकते. हां, तर आता मैदानावरती सामना असलेला संपल्यानंतर आपला सामना आहे. आणि स्पॉन्सरांनी थम्सअपचं आयोजन केले. थम्सअप दिले, आमचं वडा भरली. सगळं रिक्षात बसून मॅच बघायला लागली. डेंजर ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर गाडी कुठं चालल्या. पॅसेंजर विशाल कोळी आहेत बघा. हा दादा, कसं वाटतं मग, कसं वाटायला मॅच बघून कसं वाटायला लागलं आता नियोजन. आमची नव्ह दुसऱ्यांची. तुमची मॅच बघा. आमची मॅच आम्ही मुलाखत घेतच नाही, आम्ही कोपऱ्यातच बसणार. तर आत्ता टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून आपण टॉस जिंकलेला आहे पहिलाच. आणि टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे, कारण का ग्राउंड विकेटचा अंदाज नाही. आणि त्यामुळं कसं काय अपोजिट संघ खेळतोय त्यांच्यावर बघूनच आपण स्ट्रॅटर्जी वापरायची आहे. रॅपिड विकेट आहे, मैदानात सामना चालू आहे. आणि रवी देवकते कॉमेंट्री झालेला आहे, अँकरिंग रवी देवकते करायला लागला आहे. आणि सगळ्यांनी हसवा लागला आहे, कॉमेंट्री करत बसायला लागला आहे. मजा लागली आहे. भारी एक दिवसाची टुर्नामेंट आहे, पण भारी एन्जॉय व्हायला लागला आहे, त्यामुळं लई मजा लागली.
आता आम्ही चाललो आहे डगआउटकडे तिकडे बसायला. समाजाचे स्पॉन्सर बी समाजाचं आलेत आणि लोक पण आलेत, त्यामुळं चांगलंच खेळायला लागणार. सिद्धू पाहिजे डान्सिंग अंपायर. नाद करते काय. आमची मॅच आता अर्धीच संपलेली आहे, 3 ओव्हर झाली आहेत आणि सगळी गँग आमची इथंच थांबलेत. काय पावसामुळे सगळी मॅच थांबलेली, आउटफिल्ड सगळी पाक ओढली झाली आणि मेन दाखवतो कमिटी इथं कोणच नाही, कमिटी सगळी गायब आहेत, सगळी जेवायला गेलेत. आता जेवण करून आल्यानंतर आमचा पुढची मॅच चालू होणार आहे. राहिलेले 1.5 ओव्हर नंतर संपवायचे आहेत. आमच्या आता सगळी निवांत वैतागून उभारलेत. सगळी गँग आमची समाजच आहे. चेहऱ्यावरती बुकेचा ताण दिसतो. आमचे स्पॉन्सर सगळे आमचे ह्या साईडला आहेत, सगळे येऊन थांबलेत. कोण? हा, भविष्यातलं आमचं स्पॉन्सर युवा नेतृत्व. सगळी गँग येऊन थांबल्या, यूट्यूब सगळं काढून ठेवलं. आल्यावर आता जोडणार आणि मग खेळायला चालू होणार आहे. म्हणजे पाहायला मिळाले अनिकेत पाटोळे, त्यानंतर विशाल चव्हाण, तर आत्ताच आमची मॅच झालेली आहे आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये अपोजिट संघाने पहिला बॅटिंग केली आणि आम्ही 50 रनांवर थांबवण्यात आम्हाला यश आलं आणि 51 धावांचा पाठलाग करत आम्ही ती मॅच 2 बॉल राखून जिंकलो. आणि त्यानंतर कमिटीने जेवणाचं नियोजन केले आणि महाराजा हॉटेल इथं सगळी जेवण्यासाठी आलेलो आहे. आता इथं आम्ही जेवण करणार आणि इथून ग्राउंडवर जाणार मॅच खेळण्यासाठी. पण भारी वाटायला लागले, कॉम्बिनेशन व्यवस्थित बसायला लागले, सगळ्यांची मनं जुळली की मॅच जिंकणं हे काय अवघड होत नाही. त्यामुळं इथं जेवून आता ग्राउंडवर जायचं. तर आत्ताच टॉस झालेला आहे, टॉस आणि पुन्हा एकदा जिंकला आहे. टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे, कारण का 3 ओव्हरचीच मॅच आहे. फक्त पावसामुळे विकेट पण भिजले आणि सगळं पाक म्हणजे पाऊस चालूच आहे अजून, त्यामुळं 3 ओव्हरमध्ये अपोजिट संघाला चान्स घेऊ दे आणि आपण फक्त कमीत कमी 30 धावांपर्यंत थांबवायचा प्रयत्न करायचा आहे. तर बघूया काय होतं, क्रिकेटचा भाग आहे. एक तर 3 जास्त करतील नाही तर आम्ही कमीत थांबवण्यात सफल होईल. सामना करतो अनिल चव्हाण. पहिला चेंडू सुरेश फटका घेऊन काढला. सुरक्षित रक्षण एकच धावे समाधान मानावं लागतंय. तर आत्ताच मॅच झालेला आहे आणि 3 ओव्हरचा सामना आणि रविभाऊ नामदेव थोरात त्यांना आम्ही 3 ओव्हरमध्ये फक्त 24 वर थांबवण्यात यश आलं. 25चं टार्गेट होतं 3 ओव्हरला आणि आमच्यात विशाल चव्हाण गुंडा गाड्यानं कसं मारलं रे, पहिल्या ओव्हरला मॅच संपली, 25 मारला पहिल्याच ओव्हरला. 2 ओव्हर राखून आम्ही पोलला टॉप केला आणि 1 नंबरला राहिलो आणि सेमीला एंट्री केलेली आहे. आता सेमीफायनल मॅच आमची पहिला मी बसवेश्वर स्पोर्ट्सला हरवलं, त्यांच्यासोबत फिरून आहे आमची मॅच आणि टॉस झालेला आहे. टॉस जिंकून आम्ही पुन्हा एकदा फिल्डिंगच घेतल्या, सलग 3रा टॉस आहे आम्ही जिंकत आलेलो आहे आणि 3ऱ्यांदा आम्ही फिल्डिंग घेतल्या आणि भारी वाटायला लागले. आता सगळी टीम जरा खुश आहे, सेमीफायनल एंट्री केल्या. एक मॅच एवढी घट्ट खेळायची आहे, डायरेक्ट फायनलला एंट्री करतोय, सगळी खुश आहे. बक्षीस जातो, एक फायनल जिंकायचं आहे, एक मॅच फक्त. एक धाव मार मार शाबाश संपले शाबाश. तर आताच आमची मॅच झालेली आहे आणि पहिला बॉलिंग करत बाबा वाट लागलेलीच आमची. झालं काम आमचं, आता बॅक पॅक करून घरला जायला लागत होतं. पण सीन आज झाली की बॉलिंग करत 45 धावा आम्हाला बनवल्या, 46चं टार्गेट होतं आणि 46चा पटला करत आम्ही 2 बॉल राखून मॅच जिंकली आणि फायनलला एंट्री केलेली आहे आणि सगळेच खुश, सगळ्यांनी नीट खेळलेत. ह्यानं लय मारलं रे, रपार बॅटिंग केल्यावर कसं फिलिंग वाटते जरा विशालला विचारा. कसं वाटायला तो बॅटिंगचा चांगले केल्या? बॅटिंग चांगली केल्या विशालनं, जरा बोलायला असतोय पण ठीक आहे, बॅटनं उत्तर देतोय. हे आमचे टीमचे स्पॉन्सर आहेत आणि सगळे खुशच आहेत आता, कारण फायनल एंट्री केलेली आहे. मैदानात चालू असलेला सामना या दोघांचा म्हणजे मराठा वॉरियर्स विरुद्ध लिंगायत वॉरियर्स यांचा सामना झाल्यानंतर या दोघात जिंकल त्याच्यासोबत फायनल सामना सुरू होणार आहे. मॅच आता बघतच बसायचा आहे फिलिंग ढगात. तर चालू असलेला मैदानातला सामना मराठा वॉरियर्स या संघानं 3 बॉल राखून जिंकलेला आहे आणि फायनल नरवीर रेंजर्स विरुद्ध मराठा वॉरियर्स असा सामना असणार आहे. 5 मिनिटाचा ब्रेक दिला आहे
सगळे खुश आहेत. मॅच आता मजा येणार आहे खेळायला. पाऊस पण पूर्णपणे गेला आहे, सूर्य आला आहे बाहेर, पण टायमिंग झाले आता 5:38, त्यामुळं 3 ते 4 ओव्हरचा सामना होणार आहे. तर आता दोन्ही टीमांना रेस्ट देऊन झालेले आहे. आम्ही काय रेस्ट एक मॅच घेतल्याच, अपोजिट संघाला रेस्ट घ्यायला वेळ दिलता. आता त्यांना पण मैदानाच्या आत बोलवले. दोन्ही संघांचा मैदानाच्या मध्ये टॉस होणार आणि तिथंच काय असेल ते निर्णय द्यायचा. आपण टॉस जिंकला की पहिला फिल्डिंगच घ्यायची आहे. तर बघू, ते अपोजिट संघ तेच करणार आहे, टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार आहे. टॉस महत्त्वाचा, जो जिंकल तो जिंकल आणि जो जिंकल ना त्याला आव्हान पुढं कमी राहते, म्हणजे अडचण काय जास्त येत नाही. हारला की जरा कॅल्क्युलेशनची वाट लागत जाते, घोळ होत जाते. त्यामुळे बघूया काय होतं. आता टॉसचा बी अवघड आहे आणि खेळणं बी आता मजा आहे. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळं टार्गेट 60+ ठेवणं गरजेचं आहे. तेच मजा आहे त्यातच. हे आमचे अपोजिट संघ मराठा रेंजर्स आणि हे आमचे यार उभा राहा होयच हे सगळे वळी नॅशनल प्लेअर वैभव पाटील, नॅशनल प्लेअर, क्रिकेटचा नॅशनल प्लेअर, नॅशनल खेळाडा आहे. हा तिसरी तासाला नॅशनल खेळाडा आहे. आता हरवणार आहे आज आणि हरवणार आहे तुला. हे मराठा रेंजर्स सगळी टीम आणि हो मॅक्स राजा आणि हे रामोशी रेंजर्स. ही आमची टीम सगळी वळीनं रामोशी रेंजर आणि ऑर्गनायझर कुंभार सर. आता यांच्या हस्ते टॉस होणार आहे. तर आता आमचे मॅच झालेले आहे फायनल आणि फायनलला टॉस आम्ही हारलेलो होता. योगाने फायनलला दिवसभर टॉस जिंकलाय, फायनलला टॉस हारला आणि पहिला मला प्लॅनिंग काय केलं माझ्या विरुद्ध ह्याच्या प्लेनवर आता ह्यो चांगला की ना जरा उजेडात येतो, दिसनाच झालाय. अरे सूर्य इकडे रे आता दिसते. ह्याच्या वेळी आम्ही प्लॅनिंग काय केलं तर आता ह्यो जवळचं बॉल चांगलं मारतोय म्हणून ह्याच्या रेंजच्या बाहेर आम्ही वाईड लाईन टाकले आणि एवढ्या खाल्लं बॉल असं ही कुठलं बॉल टाकलं. आमची स्टाईल आहे, आमची स्टाईल होती. आम्ही ह्याला खाल्लं टाकलं दिसते घेऊ आणि ह्याला डॉट टाकून आम्ही मॅच जिंकलो. 3 ओव्हरला ह्याने 3 ओव्हरला ह्याने केलं तर 24, आम्ही एकाच ओव्हरला 24 मारलाय आणि त्यामुळे आम्हाला रन रेट प्लस होऊन आम्ही 1 नंबरला टेबल टॉप केला आणि फायनलला आम्ही स्कोअर केला 5 ओव्हरला फक्त 50. आणि बॉलर आमच्या एक शॉट पडला, बॉलर ग्लिझिंग बॉल टाकणार कोण होते, एकच बॉलर होता धानाचे. त्यानंतर ग्लिझिंग टाकणार, कारण का सगळ्यांना प्रॅक्टिस आहे ग्लिझिंग केलं, टाकल्या बॉलवर बॉलिंग करायला प्रॅक्टिस आहे, त्यामुळे सगळे सिस्टीम गणले आणि तिने जिंकले. पण ठीक आहे, पहिल्यांदा समाजाचे एकत्र आम्ही आलो, कॉम्बिनेशन काय नव्हतं, तरी बी मॅच जिंकलं. आणि 2 नंबरची हे आमची ट्रॉफी घेऊन फोटो देऊन काढलेत आणि भारी वाटायला लागले की पहिल्यांदा आम्ही समाजाची मॅच खेळले आणि बक्षत गेले आणि ह्यासने आम्ही हरवले. सगळ्यात जास्त भारी आम्हाला ह्यासने हरवले. ह्यो आम्हाला मला तर लय मारणार राहिले, ट्रॅक नाही दोन्ही बॉल आम्हाला हरवणार आहे. मला आम्ही हरवले पण थोडक्यात जरा घोळ झाला, पण ठीक आहे, आम्ही हॅपी खुश आहे. हे आमचं थांबा जरा सरासने झूम करतो जरा. आता याने पहिलं प्राईज मारले आणि मॅच जिंकले. सर बॉलिंग चांगलीच केली सगळ्यांनी, थँक्यू. आणि तुझा चांगला जीव लावून खेळत होता टुर्नामेंट, मजा आली. बॉलिंग चांगली केली आणि चांगलं बक्षीस मारलं. तर आता ही ट्रॉफी आपण मालकांना द्यायची आणि इथून घरी निघायचं आहे. तर चला जाऊ. तर आता आलो आपण आपल्या घरी आणि अख्खा दिवस सगळा खेळण्यात गेला आणि भारी वाटायला लागले की दिवस स्टार्टिंग गोडवा चांगला झाला खेळण्याचा आणि एंड पण लईच भारी झाला. फक्त थोडक्यात आमचे जरा चुकी झाले, मी बी जरा प्रेशरमध्ये फायनलला खेळलो, त्यामुळं स्कोअर काय करू शकलो नाही. पण ठीक आहे, मान्य करतो माझी चूक झाली, पण पुढच्या टायमाला असं नाही करणार. तर आजच्या व्लॉग छोट्याशा व्लॉगचा अकुरा इथंच एंड. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.